हॅलो गाईज, मी शिवकन्या युतायत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि जे काही द हिंदूचं आर्टिकल्स आलेले आहेत मी ते तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे, त्याचं मराठीमध्ये ॲनालिसिस करून सांगणार आहे. आणि जो काही आजचा दिनांक आहे तो 9 जुलै 2020 आहे. आणि जे काही आपले आर्टिकल्स आहेत ते खूप सुंदर आणि खूप छान आर्टिकल आलेले आहेत आणि आपण त्याला चांगल्या प्रकारे समजावून घेणार आहोत. आणि जे काही ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स असतात, जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये जे काही MG नरेगाज हे जे काही आहेत त्याचे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स काय आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन किती प्रमाणात झालेलं आहे आणि त्याचा आता फायदा काय होऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे. तर ते आपण एक एक करून समजून घेऊयात. तर चला स्टार्ट करूयात. जे काही रूरल जॉब स्कीम केलेली आहे, जसंच की MG नरेगाच केलेली आहे, तर त्याला कुठेतरी त्याचे दिवस त्याची एक लिमिट आहे, तर त्याचे ते दिवस वाढवायचेत किंवा वाढवणार आहेत त्याविषयी आहे. आणि जे काही आपण म्हणतो MG नरेगाज ही खूप महत्त्वाची जी काही रेस्क्यू म्हणजेच की जे पुअर लोक आहेत त्यांना डिस्ट्रेस आहे त्याच्यातून रेस्क्यू करण्यासाठी खूप चांगली स्कीम आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण बघूयात. जे की 8.4 लाख जे काही हाऊसहोल्ड आहेत तर त्यांनी जे काही त्यांचे 80 दिवस आहेत ते पूर्ण कंप्लीट केलेले आहेत, जे की त्याची लिमिट आहे 100 दिवसाची. कमीत कमी जे काही ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना 100 दिवस काम उपलब्ध करून द्यावे एका वर्षामध्ये, ही ते MG नरेगाची एक क्रायटेरिया आहे. तर त्यामध्ये 80 डेज लोकांनी पूर्ण काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे काही 1.4 लाख म्हणजे 1.4 लाख जे आहेत त्यांचा जे फुल कोटा झालेला आहे, म्हणजे त्यांचा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे, त्यांचा जो फुल कोटा म्हणतो आपण ते पूर्णपणे झालेलं आहे. आणि ही काही आपल्यासाठी सरप्रायझिंग गोष्ट नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 4.6 करोड जे हाऊसहोल्ड्स आहेत त्यांना MG नरेगाचा बेनिफिट झालेला आहे. आणि त्याचबरोबर जे काही मेनी पुअर हाऊसहोल्ड्स आहेत त्यांनाही इथे कुठेतरी त्यांची जी काही एम्प्लॉयमेंट म्हणतो आपण त्यांना मिळालेली आहे आणि ती पूर्ण झालेली आहे. जसं की 2 महिने मे आणि जूनचं जर कन्सिडर केलं तर या 2 महिन्यामध्ये त्यांचे जे काही दिवस असतात ते पूर्णपणे तिथं कंप्लीट झालेले आहे आणि त्यांचा कोटाही तिथे संपलेला आहे. त्याच्यानंतर जी काही कोविड-19चे जे काही पॅन्डेमिक आलेले आहे त्याच्यानंतर लॉकडाऊन झाले आणि जे इकॉनॉमी आहे ती कुठेतरी इकॉनॉमी कमी होत गेली. त्याच्यानंतर जे काही मायग्रंट लेबर म्हणतो, ज्यांचे काही अर्बन भागातले शहरी भागातले त्यांचे जॉब लॉस झालेले होते, त्यामुळे ते रिटर्न त्यांच्या घरी आले, जे की त्यांचं ग्रामीण भाग जे रुरल होमकडे आले. आणि जे काही ही जी काही MG नरेगाज आहेत, ह्या जी काही स्कीम आहे त्या अंतर्गत जे काही पुअर फॅमिलीज आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात इथे रिलीफ मिळाला. त्याच्यानंतर त्यांचे जे काही जॉब गेलेले होते त्यांना इथे येऊन कुठेतरी काम मिळालं. त्याच पुढे जर काही गव्हर्नमेंटचं डिसिजन आताचं कोणतं आहे तर जे काही मान्सून सीझन चालू आहे, आता पावसाळीचं जे काही वातावरण आहे किंवा पावसाळी सीझन चालू आहे तर त्याच्यामध्ये जे काही MG नरेगाचे डेज आहे ते एक्सटेंड करायचे आहेत आणि जे हाऊसहोल्ड्स आहेत त्यांना याचं बेनिफिट व्हावं म्हणून. त्याच्यानंतर जर डेटा बघितला आपण तर जे काही 2/3 स्टेट्स आहेत, आपण जर आपल्या पूर्ण राज्यांपैकी बघितलं तर ते डिमांड करताय जे काही MG नरेगाचं वर्क आहे ते डबल किंवा इव्हन ट्रिपल करा. जे काही नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांच्यासाठी आपण प्रिव्हियस इयरचा जर विचार केला तर ते म्हणजे वाढवण्यासाठी अजून डिमांड करताय. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जे काही आपलं खरीप क्रॉप आहे, खरीप म्हणजे जेच की पावसाळ्यामध्ये घेतलं जातं त्याला खरीप क्रॉप म्हणतात. जे काही स्टेट्स आहे त्यांची डिमांड कमी, ते खरीप क्रॉपमुळे तिथं काही स्टेटमध्ये पावसाळ्याचं वातावरण आहे किंवा ते चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे ग्रामीण भागामध्ये पीक येऊ शकतं, त्यामुळे जे काही MG नरेगाच्या स्कीम्स आहेत त्याच्याबाबत त्यांची डिमांड कुठेतरी कमी आहे अदर स्टेटचं आपण कंपॅरिझन केलं तर. आणि जे काही सम स्टेट म्हणतो आपण त्यांनी जे काही शटडाऊन म्हणतो तर ते अजूनही काहींकडे लॉकडाऊन चालू आहे, जे की कोविड-19चा जो काही स्प्रेड आहे त्यासाठी. त्याचबरोबर जे काही त्यामुळे जे काही ग्रामीण भागातील जे काही लोक म्हणतो आपण तर ते कुठेतरी त्याच्या भागातले एंगेज झालेले आहेत कॅज्युअल लेबर आणि डेली वेजेससाठी. आणि तरीही त्यांना चांगल्या प्रमाणात म्हणजे ती कुठेतरी डीम आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे मिळावं तेवढ्या गोष्टी नाही मिळत. कॅज्युअल लेबरमध्ये त्यांना रोज काम मिळेल असं नाही. त्याचबरोबर जे काही खरीप क्रॉप असतं त्या सीझनमध्ये त्यांना थोडंफार काम मिळेल पण डेलीच मिळेल अशातला भाग नसतो. त्याच्यानंतर जर गुड मान्सून राहिला, जर चांगला पाऊस आला तर जे म्हणतो आपण ते सगळ्यात चांगलं ॲग्रिकल्चर जॉबला चांगलं एक हेल्प होईल. जे काही MG नरेगाच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे काम करता येईल, ॲग्रिकल्चर जॉब अवेलेबल होतील लोकांसाठी.
आणि त्याच्यानंतर जी काही स्कीम आहे ती सजेस्ट आहे, त्याच्यानंतर ते काही एक्सटेंडिंग होत आहे, त्याची कुठेतरी लिमिट आहे. MG नरेगाची किती दिवस एक्सटेंड करणार, किती दिवस आपण वाढवून देणार, त्याला कुठेतरी काहीतरी लिमिट आहे. आणि त्याच्यानंतर ती जी काही आहे ती स्टेट बाय स्टेट बेसिसवरती त्यांना देणं गरजेचं आहे. ॲक्च्युअल तिथे काय गरज आहे ती पार्श्वभूमी जाणून घेऊन त्यांना ते दिवस वाढवून द्यावेत, कारण सगळ्या स्टेटला सारखीच गरज नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण, जर ॲग्रेरियन एम्प्लॉयमेंट जर सध्या आहेच, बट जर मान्सून सीझन जर चांगल्या प्रकारे नाही राहिला तर जे काही आपण म्हणतो एक्सेस सप्लाय, जे काही मायग्रेशन झालेलं होतं, मोठ्या प्रमाणात गावी गेलेले लोक होते, त्यांचं रिव्हर्स मायग्रेशन होऊ शकतं. म्हणजे ते कुठेतरी सिटीज जातील आणि परत जे काही वेजेस आहे त्याला डिप्रेस होऊ शकतं, म्हणजे काही सिटीज आहे तिथे. त्यामुळे हे डिमांड जे काही पाऊस आहे त्याच्यावरती डिपेंड आहे, जे काही ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. त्याच्यानंतर जे काही वर्क डे आहे ते एक्सटेन्शन करणार आहेत MG नरेगाच्या अंतर्गत, बट त्याला कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. त्याच्यानंतर जे की आपण बघितलं खूप डिकेड जे काही MG नरेगा स्कीम आहे तर ती इम्प्लिमेंटेशन चालू आहे. ॲज अ एक स्कीम म्हणून नाही, ते एक इन्शुरन्स म्हणून चालू आहेत. जसं की जर गावी ग्रामीण भागातली जी काही म्हणतो आपण ॲग्रेरियन क्रायसिस किंवा जे काही क्रॉप फेल्युअर्स झाले, तर यातून चांगल्या प्रकारे जे काही ग्रामीण भागातले लोक आहेत त्यातून म्हणजे त्यांना वेतन किंवा उत्पन्न किंवा त्यांची जी काही मजुरी आहे ते मिळते. तर ही चांगली आपण एक इन्शुरन्स म्हणू शकतो रादर दॅन जी की स्कीम आहे. त्याच्यानंतर जी इवन बिफोर जे काही COVID-19 आहे त्याच्या अगोदर बघितलं तर जे काही कन्झम्पशन आहे, जे काही फॅमिली लोक कन्झम्पशन करतात त्याची डिमांड कुठेतरी कमी झालेली होती. आपण जर COVID-19च्या आधीही बघितलं, त्यामुळे एक इकॉनॉमीमध्ये एक कन्स्ट्रेंट, एक अडथळा आलेला होता. त्याच्यानंतर जर आपण बघितलं MG नरेगाच जर एक मोर दॅन इन्शुरन्स स्कीमपेक्षा खूप काही आहे, त्यामुळे ती तशी युटिलाइज करणं महत्त्वाचे, ॲज अ इन्शुरन्स म्हणून बघणं गरजेचं नाही आहे. तर जी काही रुरल डेव्हलपमेंट्स आहे ती त्या माध्यमातून होईल. जर आपण फक्त MG नरेगाला इन्शुरन्स न म्हणून एक स्कीम म्हणून बघितली तर, आणि त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ॲड्रेस करणे, ॲक्च्युअल त्याचे कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते जाणून घेणं आणि प्रॉपरली इम्प्लिमेंट करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला लेसन घ्यायचा म्हटला तर जे काही MG नरेगाचे सक्सेसेस काय आहेत, त्याचे फेल्युअर्स काय आहेत, ह्या गोष्टी जाणून घेऊन असाच आपण एक अर्बन इंडियासाठी प्लॅन करू शकतो, त्या लोकांना जॉबची गॅरंटी देऊ शकतो. त्यामुळे हेही खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे सगळे जे काही डिस्ट्रेस आहे ते ॲलिव्हेटिंग करणे किंवा बाजूला सारणे आणि जे काही इकॉनॉमिक रिकव्हरी, जी काही COVID-19मुळे कुठेतरी इकॉनॉमी डबघाईला आलेली आहे किंवा त्याची जी काही भरपाई करणं गरजेचं आहे. तर जे काही कन्झम्पशन आहे त्याला बूस्ट करणं, लोकांचं जे काही कन्झम्पशन आहे त्याची डिमांड वाढवणं आणि एक्सटेन्शन जे काही 100 दिवसाची लिमिट आहे ती वाढवणे, आणि जी काही MG नरेगा स्कीम आहे ती कॉम्प्रिहेन्सिव्हली इम्प्लिमेंट झाली पाहिजे. आणि आपण म्हणू शकतो रुरल इंडियासाठी किंवा रुरल एरियासाठी ही एक स्टेप आहे. हे झालं एक आपण म्हणतो की जे काही आर्टिकल आलेलं आहे. आणि मला एक कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक सांगू शकता की तुम्ही जर ग्रामीण भागातून जर बिलॉंग करत असाल तर तुमच्या ग्रामीण भागामध्ये MG नरेगा स्कीम आहे कशाप्रकारे इम्प्लिमेंट होते. जर मला पर्सनली विचारलं तर मी सांगेल जी काही ग्रामीण भागातील काही भाग आहेत फक्त कागदावरती लिहिलेल्या गोष्टी असतात, प्रॉपरली इम्प्लिमेंटही होत नाही. आणि जर काही गोष्टी झाल्या तर ते ज्यांचं वेतन आहे ते प्रॉपरली त्यांच्यापर्यंत येतही नाही. तर तुम्ही तुमचे जर ग्रामीण भागातून बिलॉंग करत असाल किंवा तुम्हाला आयडिया जर असेल तर तुम्ही तुमचं जे काही जे काही तुमचं उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. त्याच्यानंतर जे काही आपलं पुढचं आर्टिकल आहे ते आपण बघूया, जे की ग्रीन लाईटिंग जे काय म्हणतो आपण इकॉनॉमी आहे इकॉलॉजी आहे. तर इकॉलॉजीसाठी हे जे काही पॅन्डेमिक आहे ते कशा प्रकारे किंवा जे पॅन्डेमिक आणि इकॉलॉजी याचं काय आहे आणि सध्या का होतंय, तर जे काही इन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहे तर त्यांनी जे काही प्रपोजल होते, जे काही प्रोजेक्ट्स होते त्यांना क्लिअरन्स दिलेला आहे किंवा देणार आहेत. ह्या जे काही प्रोजेक्ट्स आहे त्यांना क्लिअरन्स दिलेला आहे तर किंवा कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यामुळं जे काही क्रिटिकल फॉरेस्ट हॅबिट्स आहेत त्याच्यावरती याचा काय परिणाम होणार आहे, त्याचमुळे हे आर्टिकल आलेलं आहे. आपण समजून घेऊयात ते, जे की म्हणतो आपण जे की फ्यू कंट्रीज जे की विटनेस राहिलेले आहेत जगामधल्या की डिरेक्ट और इनडिरेक्ट डिव्हास्टेशन म्हणजे कुठेतरी उद्ध्वस्त झालेले आहेत, जे की COVID-19चा पॅन्डेमिक आहे. तसंच इंडियातही झालेले आहे. आणि जर रायटर जे आहे ते लिटल अटेन्शन देण्याचा प्रयत्न करतात. जर आपण बघितलं जे वनरेबिलिटी ज्याला असुरक्षितता म्हणतात त्याचे जर रूट काय आहेत, त्याचे मुळे काय आहेत, तर आपण बघू शकतो जे की चॅलेंजेस खूप राहिलेले आहे. जे की लॉकडाऊन आहे, लॉकडाऊन केलं त्यावेळेस जे काही व्हायरसेस आहे त्याला
इस्केप करणं, त्याला निस्तनाभूत करणं, याच्यासाठी चॅलेंजेस खूप राहिलेले आहे. आणि त्याच्यासाठी जे काही शॉर्ट टर्म म्हणतो तर मास्क यूज केलेला आहे. आणि जर लॉंग टर्म बघितलं तर आपण वॅक्सिनेशन, बट वॅक्सिनेशन अजून आलेली नाही, हे झालेले चॅलेंजेस. त्याच्यानंतर जर एक मिस्टेक का म्हणतो पण ॲप्रोच पॅन्डेमिकला एक मिस्टेक करून चालणार नाही, कारण की जे काही आहे परत नॉर्मलीसे आणणं गरजेचं आहे. त्याचनंतर जर बघितलं आपल्या जे काही वनरेबिलिटीज आहे, असुरक्षितता काय आहेत, तर फक्त फूडचा ॲक्सेस होणं किंवा इक्वेटेबल फूड अवेलेबल नसणं, त्याचबरोबर हेल्थ केअर किंवा हाऊसिंग इतकंच आपली असुरक्षितता नाही. तर जे काही म्हणतो ग्लोबल डेव्हलपमेंट मॉडेल काय आहे, त्याचं हृदय काय आहे, तर जे काही म्हणतो आपण इन्व्हायरमेंट रेजिलन्स आहे, त्याला सॅक्रिफायसेस करावं लागतं. जे काही इन्व्हायरमेंट्स आहे त्याला कुठेतरी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तेव्हा कुठेतरी डेव्हलपमेंट मॉडेल होतं. त्याच्यानंतर जी की लिमिटलेस इकॉनॉमिक ग्रोथ आहे आणि वेल्थ अक्युमुलेशनसाठी इन्व्हायरमेंटचं कुठेतरी डिग्रेडेशन केलं जातं, इन्व्हायरमेंटमध्ये कुठेतरी प्रोजेक्ट्स आणले जाते, ते आपण पुढे बघणारच आहोत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर 21st सेंचुरी जी की 21वं शतक म्हणतो, तर ही खूप सगळे लिथल ॲपिडेमिक्ससाठी आपल्याला एक म्हणता येईल की खूप ह्या गोष्टी या 21व्या शतकात आलेल्या आहेत. जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जे काही कोविड-19 आहे याला डेझिग्नेट केलेलं आहे, एक पॅन्डेमिक आहे म्हणून, एक महामारी आहे म्हणून. त्याच्यानंतर जर आपण गोष्टी बघितल्या तर 21st सेंचुरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, तर जे काही वाईल्ड हॅबिटॅट्स आहे त्याचं कुठेतरी मोठ्या प्रमाणात डिस्ट्रक्शन होतं आहे. त्याच्यानंतर जे काही अर्बनायझेशन आहे, त्यांची जी काही फूड सिस्टीम आहे ती कुठेतरी डायव्हर्सिफाईड झालेली आहे, कुठेतरी फॉरेस्ट कट करून अर्बनायझेशन केलेलं आहे. त्याचबरोबर जे काही मायनिंग आणि इंडस्ट्री आहेत त्याच्यामुळे त्यांनी जे काही आपण म्हणतो की वाईल्ड आहेत, वाईल्ड ॲनिमल्स किंवा प्लांट्स किंवा फॉरेस्ट त्याच्यामध्ये जाऊन इंडस्ट्रीज उभ्या केल्या, त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात इकॉलॉजी किंवा इन्व्हायरमेंटचा लॉस कुठेतरी होतोय. त्याचबरोबर अजून एक्सपान्शन जर बघितलं आपण, याच्यात काय झालेलं आहे, मोनोकल्चर क्रॉपिंग. आणि मोनोकल्चर क्रॉपिंग म्हणजे एका पीस ऑफ लँडवरती एकच क्रॉप सतत घेणे, याला मोनोकल्चर म्हणतात. आणि जे की आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये आहे, जे की पार्ट थर्डमध्ये आपण बघू GS पेपर थर्डमध्ये जो सब टॉपिक ॲग्रिकल्चरचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आहे मोनोकल्चर, लाईव्हस्टॉक फार्मिंग सिस्टीम, हे जे आहेत त्याच्यामुळे थोडं लक्ष देणं मेनच्या दृष्टिकोनातून गरजेचं आहे. ह्या छोट्या छोट्या टर्म्स आहे, तुम्ही समजून घ्या किंवा वाचून घ्या, जे की मोनोकल्चर क्रॉपिंग काय असते. त्याचनंतर लाईव्हस्टॉक फार्मिंग सिस्टीम याचं एक्सपान्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर डेन्स ह्युमन सेटलमेंट झालेली आहे, जे की फॉरेस्ट वगैरे असतं त्याला कट करून तिथे लोक राहायला लागले. त्याच्यानंतर जे काही ग्लोबल कमोडिटी आणि क्रॉप्स मीट आहे, हा जो डाएट आहे, लोकांचा डाएट कुठेतरी वेगळा झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय करतं, जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याला कुठेतरी एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करतात, त्याला कुठेतरी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात स्वतःच्या इंटरेस्टसाठी, जे की ह्युमन स्पेसीज आहे. आणि ते काय करतात, प्लांट आणि ॲनिमलला डॉमेस्टिकेटेड करतात. म्हणजेच जे काही वाईल्ड व्हरायटी असते त्याला कुठेतरी रोजच्या म्हणजे नेहमीच्या सीझनमध्ये त्याला उगवणं, त्याचं उत्पादन वाढवणं. आणि जे काही वाईल्ड प्लांट्स असतात, ॲनिमल्स असतात, त्यांनाही घरगुती दूध वगैरे मिळवण्यासाठी त्यांचं पालन करणे, याला डोमेस्टिकेशन म्हणतात. तर ते प्लांट आणि ॲनिमलचं डोमेस्टिकेटेड केलं जातं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही पॅन्डेमिक म्हणतो आपण, जे काही वनरेबल झालेला आहे, एवढा मोठा आउटब्रेक झालेला आहे आणि हा काही व्हायरुलंट पॅथोजन आहे. त्याचबरोबर जर रॉंग लेसन बघितलं आपल्याला, तर जे काही आपलं आर्टिकल आलेलं आहे ते याच्यावरतीच बघणार आहोत. ते आपल्याला एक गव्हर्नमेंटकडून एक रॉंग लेसन मिळतं, जसं की आपलं जे काही गव्हर्नमेंट आहे तर एक अपोजिट लेसन आहे. का तर कोविड-19चे चॅलेंजेस आहेत आणि त्याचबरोबर आपले गव्हर्नमेंट अजून क्लिअरन्सेस देत आहे, जे की इन्व्हायरमेंटमध्ये जे काही प्रोजेक्ट करतात ते. जर बघितलं तर हे जे काही लॉकडाऊन होतं आणि त्याच्यातले जे काही एक्सपर्टीज असतात, जसं की मिनिस्टर ऑफ इन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, तर यांनी काय केलेलं आहे, कन्सिडर केलं आहे की जे काही मेनिक आपण म्हणतो केसेस आहे त्याला क्लिअर करणार आहेत, त्याला क्लिअरन्सेस देणार आहेत. जे की मल्टिपल इंडस्ट्रियल, मायनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रपोजल्स आहेत यांना ते क्लिअरन्स देणार आहेत. म्हणजे ते जे काही आपण म्हणतो क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट्स आहेत तिथे जाऊन किंवा जे काही फॉरेस्ट आहे तिथे जाऊन ते त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करणार, जसं की इंडस्ट्रियल, मल्टिपल इंडस्ट्री, मायनिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यानंतर त्यामुळे काय होणार आहे, ते क्रिटिकल वाईल्ड लाईफ हॅबिटॅट्समध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर तिथले जे काही स्थानिक म्हणजेच लोक आहेत, फॉरेस्टमध्ये राहणारे जमाती, तर त्यांच्या लाईव्हलीहूड तिथे त्यांचं आहे, जीवन आहे, ते कुठेतरी डिस्टर्ब होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे. जर आपण उदाहरणार्थ बघायचे झाले तर कोणकोणते प्रोजेक्ट्स आहेत, तर हायड्रो पॉवर प्रोजेक्ट हा जर बघितला तर दिबांग व्हॅली अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, जिथे की
रिच बायोडायव्हर्सिटी आहे, मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर जर कोल माईन बघितली आसाममधली तर दिहांग पतकई एलिफंट रिझर्व आहे, तिथेही कोल मायनिंग करणार आहेत. डायमंड मायनिंग बघितलं तर पन्ना फॉरेस्टेड बेल्ट जो आहे तिथे करणार आहेत. आणि कोल मायनिंग जी की अदानी इंटरप्राइजेस विथ कोल पॉवर प्लांट ही जी काही ते ऑपरेट करतात आणि ते कुठे आहे तर ओडिसा तलबीरा फॉरेस्ट ह्या एरियामध्ये जाऊन ते कोल मायनिंग करणार आहे. त्याचबरोबर लाईमस्टोन माईन बघितली तर गिर नॅशनल पार्क. म्हणजे आपल्या लक्षात येईल हे जे काही सर्व प्रोजेक्ट्स होत आहेत ते कुठेतरी रिच बायोडायव्हर्सिटी असलेल्या भागात होत आहेत, कुठेतरी जे काही प्राण्यांचं काही रिझर्व एरिया आहे त्या भागामध्ये जाऊन करणार आहेत. आणि जर बघितलं जिओ टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन बघितलं तर एक कर्नाटकातली सँच्युरी आहे तिथे हे करणार आहेत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्यांना क्लिअरन्स दिलेले जात आहे. जी की एन्व्हायरमेंटची साईट आहे मंगबे जी की साईट आहे त्याची जी काही अथॉरिटीज आहे किंवा त्यांनी काय केलेलं आहे, जे काही प्रोजेक्ट्स आहे तर वाया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी ते केलेले आहेत. त्याच्यानंतर जे काही इन्व्हायरमेंटल लॉ आहे तर जे काही कॉन्ट्राव्हेन्शन आहेत इन्व्हायरमेंट लॉमध्ये त्यालाही जास्त प्रमाणात लक्ष दिलेलं नाही आहे. आणि जे काही नेसेसरी डॉक्युमेंट्स असतात त्याच्याशिवाय त्यांना ती परमिशन दिलेली आहे. त्याचबरोबर जे काही भरपूर केसेस आहेत तर जे काही त्यांचे क्लिअरन्सेस होते ते 10 मिनिटपेक्षा काही काही प्रपोजलला जास्त वेळही दिलेला नाही आहे. म्हणजे इतक्या घाईघाईत त्यांनी निर्णय घेऊन ह्या गोष्टी इथे क्लिअरन्स दिलेल्या आहे. तर जे काही ड्राफ्ट जो इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आहे तर ते काय म्हणतात, जे की त्याचा थ्रू बघितलं आपण तर जर नो मिनिंगफुल पब्लिक कन्सल्टेशन आहेत म्हणजे पब्लिकला काहीच माहीत नाही. त्याच्यानंतर जे काही पॅन्डेमिक आहे तर त्याच्यामुळे रिपीटेडली लॉकडाऊन होत आहे. त्याचबरोबर जे काही पेटिशनर आहेत त्यांचं जे पेटिशन दाखल केले तेही कुठेतरी ते इग्नोर केलेलं आहेत. तर पेटिशन कोणी केले होतं, जे काही इन्व्हायरमेंटलिस्ट जे काही पर्यावरणप्रेमी असतात तेच. त्यानंतर स्टुडंट ग्रुप्स त्यांनी केलं होतं, जे की मिनिस्ट्री ऑफ जे आपण म्हणतो इन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज या मिनिस्ट्रीला केली होती. त्यांनी 30 जून ही डेडलाईन दिली होती फीडबॅक, बट त्यांनी जे काही डेडलाईन दिली होती त्यानुसार ते काही वागलेच नाही किंवा त्यांचं जे काही नोटिफिकेशन असतं ते काही प्रॉपर आलेलंच नाही किंवा माहीतच नाही. त्याचनंतर जे काही दिल्ली हायकोर्ट्स आहे तर त्यांनी जी काही 11 ऑगस्टची डेडलाईन दिलेली आहे. त्याच्यानंतर जे काही सेव्हरल ग्रुप्स आहेत तर ते पॉईंट आऊट करतात गव्हर्नमेंटकडं जे काही इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन्स आहेत त्याच्यासाठी ते पॉईंट आऊट करायला लागलेत, गव्हर्नमेंटला सांगतायत. त्याच्यानंतर जे काही प्रोजेक्ट स्टार्ट होत आहेत हे तर इन्व्हायरमेंटल अप्रुव्हल जे आहे तर त्याचं कुठेतरी हे व्हायलेशन करतायत. ते जे काही इन्व्हायरमेंट म्हणतो आपण त्या गोष्टींचं कुठेतरी व्हायलेशन होत आहे, लॉंगर व्हायलेशन होणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये पब्लिक हिअरिंग होणं गरजेचं असतं बट ते काही होत नाही. जे काही त्याचे प्रॉब्लेम्स आणि कंटेंट्स आहे ते इग्नोर केले जातात, त्यांना क्लिअरन्सेस दिले जातात. आणि याच्यामध्ये व्हॉइस कुणाचं आहे तर फक्त जे काही पीपल जे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल्स आहेत ते इन्व्हायरमेंटल आणि सोशल एक्सपर्ट हेच कुठेतरी आवाज उठवता या विरोधात. त्याच्यानंतर आपण जर पुढचा पॉईंट बघितला तर जे काही ड्राफ्ट आहे ते अलाउ करते क्लास प्रोजेक्ट जे आहेत त्यांना. त्याचबरोबर त्यांना सेक्युअर क्लिअरन्सेसही दिलेले आहेत विदाऊट त्यांना जी काही इन्फॉर्मेशन आहे ती पब्लिक डोमेनमध्ये न ठेवता त्यांना क्लिअरन्सेस दिलेले आहे सेक्युअरली. त्याच्यानंतर जे काही इन्व्हायरमेंट लिस्ट आहे ते डिमांड करतात की जे काही इम्प्रूव्हिंग त्याची मॉनिटरिंग करा, जे मॉनिटरिंग आहे ते इम्प्रूव्ह करा. त्याचबरोबर कंपायलन्स त्यानंतर क्लिअरन्स कंडिशन ह्या सगळ्या सेफगार्ड करा, नंतर त्यांना द्या. बट त्यांनाही काही ऐकल्या जात नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितला हा जो काही लॉकडाऊनचा पिरियड होता तो खूप हॉरिफिक होता. जर बघितलं तर विझाग गॅस लीक इन विशाखापट्टणम झालेला आहे. त्याच्यानंतर बगजानमधलं जे काही ऑइल वेल आहे ती ब्लॉट झालेली आहे, कुठंतरी ती तेल जी काय म्हणतो पण तेलवीर त्याची गळती झालेली आहे. आणि जर बघितलं तर ह्या गोष्टी आपण जर इनकॅल्क्युलेबल डॅमेज आहे ह्युमन ॲज वेल ॲज नॉन ह्युमन लाईफ्स जे आहेत तर ते कुठेतरी इन्व्हायरमेंटचे लॉ व्हायलेट करतात, इन्व्हायरमेंटला कुठेतरी उल्लंघन झालेलं आहे. ह्या गोष्टी आपण इथे बघू शकतो. त्याच्यानंतर जे काही गव्हर्नमेंटला काय करणं गरजेचं आहे तर जे काही अजेंडा आहे जे की इन्व्हायरमेंट आणि फ्रंटलाईन कम्युनिटीज आहे त्यांनी गव्हर्नमेंट अजेंडा तयार करणं आणि त्यांचे राईट त्यांच्या गोष्टी सेफगार्ड करणं महत्त्वाचं आहे. पण ते काही केल्याचं दिसत नाही. त्याचनंतर त्यांनी प्रायोरिटी कशाला दिलेली तर आपण बघू शकतो. जे काही कोल मिनिस्टर आहे त्यांनी ट्विट केलेलं आहे ट्विटरवरती अनलिझिंग कोल. त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो इन्व्हायरमेंट मिनिस्ट्री आहेत तर त्यांनी लॉकडाऊनच्या वीकमध्ये त्यांनी एक ट्विट केलेलं आहे ग्रीन क्लिअरन्सेस फॉर
सीमलेस इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे ग्रीन क्लिअरन्सेस दिले जाणार आहेत इकॉनॉमिक ग्रोथसाठी, जे की फॉरेस्टचा किंवा एन्व्हायरमेंटचा विचार करायला हवा तिथे. त्याच्यानंतर जर आपण वरच्या गोष्टी बघितल्या तर त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तर मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं डिग्रेडेशन होणार आहे, कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. आणि इन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन बघितलं तर आपण मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि डेव्हलपमेंट करण्याच्या मागे जे लागलेलं आहे तर ते कुठेतरी इन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन होणार आहे मोठ्या प्रमाणात. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर छत्तीसगडमधले काही आदिवासी, त्याचनंतर अदर मार्जिनलाइज ग्रुप आणि विलेजेसचे जे काही हेड आहेत त्यांनी मिनिस्टर जे काही आहेत आपले प्राईम मिनिस्टर मोदी यांना एक लेटर लिहिलेलं आहे. आणि त्यांनी जे काही ऑक्शन करणार आहे, जे की आपण म्हणतो बोली लावणार जाणार आहे, ज्या एरियामध्ये ऑक्शन करणार आहे, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला अपोजिंग केलेलं आहे. आणि त्यांनी त्यांची ॲन्सेस्ट्रल फॉरेस्ट ॲज अ कोल ब्लॉक्स आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचनंतर जर झारखंडचे चीफ मिनिस्टर बघितले तर त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले आहे. जे काही पॅन्डेमिक चालू आहे या धर्तीवरती ते परत ऑक्शन्स करतात, त्यामुळं ते त्या सुप्रीम कोर्टमध्ये गेलेले आहेत. त्याचबरोबर जे काही इन्व्हायरमेंट मिनिस्टर्स आहेत प्रकाश जावडेकर त्यांनी सांगितलंय जे काही रायझिंग इन्व्हायरमेंटल कन्सर्न्स आहेत तर ते ऑल इज वेल आहेत, म्हणजे ते काही एवढे नाही असं त्यांनी सांगितलं, तर ऑल इज वेल आहेत. त्याचबरोबर जी काही इकॉलॉजिकली इलिटरसी म्हणतो आपण ती कुठेतरी दिसल्यासारखं वाटतं. जे काही इन्व्हायरमेंटल डिस्ट्रक्शन करणं आणि त्याच्यानंतर नेव्हर एंडिंग जी काही सीमलेस जे काही ग्रोथ आहे ती कधीही एंडिंग होणार नाही असे तुम्ही इन्व्हायरमेंटचं डिस्ट्रक्शन करताय की इकॉनॉमिक ग्रोथसाठी. त्याचबरोबर आता सध्या चालू आहे आत्मनिर्भर भारत ज्याला काही सेल्फ रिलायंट म्हणतात, म्हणजे सर्व स्वतःच आपल्या देशामध्ये करणं. तर हे जे काही आहे तर जे काही इंडेंजर होणार आहे का, जे काही आपले हॅबिटेट्स आहे, जे काही लाईव्स आहे, जे काही राहतात त्यांच्यासाठी डेंजर होणार आहे का, आणि जे काही वनरेबिलिटीज आहे तर ते अजून इंटेन्सिफाय होणार आहेत का. त्याचबरोबर जे काही इन्फेक्शियस डिसीज आहेत ते वाढणार आहेत का. त्याचबरोबर जे काही सोशो इकॉनॉमिक शॉक आहेत ह्या गोष्टीमुळे हे सगळं होणार आहे. हा आत्मनिर्भर भारत आहे का असं रायटर म्हणतात. त्याचबरोबर हे झालं की आपलं जे काही आर्टिकल आहे ते इथे मी तुम्हाला ते पूर्णपणे समजून सांगितले. आता जे आपलं पुढचं आर्टिकल आहे ते कालचं आर्टिकल आलेलं आहे, राहिलेलं होतं. मला ते आर्टिकल कुठंतरी प्रोडक्टिव्ह वाटलं त्यामुळे मी ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही ते आता परत पुढे म्हणजे बघू शकता. जे काही आपण बघतो जे काही चायना आहे ते कुठेतरी आयसोलेशन होतंय, त्याचं चायनाला कुठेतरी जागतिक लेवलला एकटं पडत आहे. तर हा जे काही आहे तर ते स्वतः चायनाची जी काही पॉलिसी आहे, जी काही मस्क्युलॅरिटी आहे, तर साऊथ चायना सीमध्ये जे काही ते ॲग्रेशन दाखवत आहे त्यामुळे त्यांना हे जे काही आहे तर ते कुठेतरी एक जागतिक पातळीला आयसोलेशन होताना दिसत आहेत आपल्याला. जर आपण एकदा मॅप थ्रू बघितलं तर जे काही पॉईंट्स येणार आहेत ते आपल्याला जास्त लक्षात राहावेत किंवा जास्त लवकर समजावेत म्हणून मी तुम्हाला मॅप थ्रू दाखवते. जर बघितला तर आपल्याला सगळ्यात जास्त कुठला पार्ट येणार आहे, साऊथ चायना सी इथला येणार आहे. हा आधी बघू, हा एशिया आहे म्हणजेच हा चायना आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इंडिया आहे. इथं जे आहेत ते आपण ज्याला म्हणतो एशियन कंट्रीज इथे आहे. जो साऊथ ईस्टर्न एशिया बोलतो आपण तो इथे आहे सगळा हा. आणि त्यानंतर इथे छोट्या छोट्या कंट्री आहे. इथे बघू शकतो आपण फिलिपिन आहे, त्यानंतर व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, लाओस. त्याच्यानंतर आपण इकडे बघू शकतो इथे आणि इथे मलेशिया, इंडोनेशिया, ह्या ज्या काही कंट्रीज आहेत छोट्या छोट्या या लिटोरल कंट्री आहेत. छोट्या छोट्या कंट्री आहेत, जास्त काही मोठ्या कंट्रीज नाही आहेत. त्यामुळे आपण ॲक्च्युअल बघूयात पुढे आर्टिकलमध्ये काय दिलं आणि इथे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसेल. हा पूर्णपणे साऊथ चायना सी आहे. आपल्याला पूर्णपणे ही जी लाईन दिसते हा पूर्ण साऊथ चायना सी आहे. आणि इथे चायना पण आहे तर तो इथे नेहमी ॲग्रेशन करतो. हे छोट्या छोट्या कंट्रीज दिसल्या आपल्याला, फिलिपिन, मलेशिया, व्हिएतनाम आणि इकडे जे आहेत ते इंडोनेशिया. हे त्यांचे छोटे छोटे आयलँड्स आहेत. आयलँड बनून हे सगळे एक कंट्री झालेली आहे, म्हणजे भरपूर आयलँड मिळून. त्याच्यानंतर हे तायवान आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जर आता ॲक्च्युअल आर्टिकल बघितलं तर जे काही फिलिपिन आहे तर त्यांनी जे काय म्हणतो युनायटेड नेशन कन्व्हेन्शन, जे की UN क्लॉज म्हणतो, त्याचा जो पूर्ण लॉंग फॉर्म आहे तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉ ऑफ सी. म्हणजेच हे जे काही आहे तर ते जे काही इंटरनॅशनल वॉटर म्हणतो आपण टेरिटोरियल वॉटर, त्याच्यासाठी काही रूल फ्रेम केलेले आहेत, काही लॉज फ्रेम केलेला आहे, त्यासाठी काम करते. तर जे काही फिलिपिन्स आहेत तर त्यांचं जे काही डिस्प्यूट सेटलमेंट मेकॅनिझम त्यांनी तिथे UN क्लॉजमध्ये प्रेझेंट केलेलं होतं पण त्यांनी ते रद्द केलं. जे काही चायना जे काही 9 डॅश लाईन आहे, चायना त्याच्यावरती स्वतःचं वर्चस्व दाखवतं, स्वतःचे आहे, त्याच्यासाठी फिलिपिन्सनं ते तिथे
काय म्हणतो आपल्याला त्याला मेकॅनिझम तिथं डिस्प्यूट त्यांनी युनायटेड नेशन क्लॉज आपण म्हणतो UN क्लॉज तिथे दाखल केलेलं होतं. त्याच्यानंतर जे काही परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आहे जे की हेगला आहे, तर त्यांचं जे काही जजमेंट आलेलं होतं, जी काही जी 9 जी काही लाईन आहे तर ती नो लिगल बेसिस असं सांगितलेलं होतं. आणि चायना आहे तर त्यांनी ते डिसमिस केलं जजमेंट आणि नल आणि वाईड करार देऊन दिला त्याला. त्याच्यानंतर जे काही साऊथ चायना सी आहे त्याच्यामधल्या जे काही लिटोरल कंट्रीज आहे, मी आता तुम्हाला दाखवलं, त्या ज्या काही कंट्रीज आहे तर त्यांचं जे काही ट्रान्झिट पॉईंट आहे ते ट्रेड आत्तापासून नाही तर मेडिवल टाईमपासून त्यांचा तिथे ट्रेड चालू आहे. आणि त्याच्यात जे काही चायना आहे तर तिथे वर्चस्व दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करतो. त्याच्यानंतर तिथे जे काही म्हणतो आपण तर अबंडंटली रिच फिशरीज होते तिथं. त्याच्यानंतर मिनरल डिपॉझिट्स आहे आणि हायड्रोकार्बन जे काही रिझर्व्स मोठ्या प्रमाणात त्या एरियामध्ये आहे. तर त्याच्यानंतर PCA जे की आता इथून पुढे छोटे छोटे जे आपण साऊथ चायना सी म्हणतो त्याचा शॉर्ट फॉर्म घेतला जाईल आणि परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन होईल. ते जे आहे तर ते पूर्ण आर्टिकलमध्ये त्याचे शॉर्ट फॉर्म घेतले जातील. त्याच्यानंतर जे काही PCA आहे त्यांनी जे काही अनडिटरमाइंड चायनीज क्लेम तर त्याला कुठेतरी सांगितलं की अवॉर्ड दिला होता. त्याच्यानंतर चायना जे काही सांगत होता की क्लेम करत होता की हिस्टॉरिक राईट आहे त्यांचा 9 लाईनवरती, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जे काही UN क्लॉज आहे ते प्रोव्हाइड करतं, जे काही आयलँड आहे तर तिथं कुठेतरी हॅबिटेशन असणं गरजेचं आहे. त्याच वेळेस तुम्ही तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करू शकता. जे काही आयलँड आहे तिथं तुमचं हॅबिटेशन असणं गरजेचं आहे, त्यामुळे तिथे तुम्ही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करू शकता. बट चायनाचं तिथे हॅबिटेशन नसेल तरी चायना कुठेतरी वाळू घ्यायची, ती पुढं आर्टिफिशियल आयलँड तयार करायचं आणि तिथं स्वतःचे लोक नेऊन बसवायचे आणि हॅबिटेशन आहे असं दाखवायचं आणि नंतर तो पूर्णपणे एरिया तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी करायचं. हे एक चायनाचे कुठे ना कुठे ॲग्रेसिव्हपणाच नेहमी चालू असतो आणि जो की साऊथ चायना सीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर जे काही रीफ आणि शोल आहे तर त्याचं जे काही आपण म्हणतो कोरल रीफ वगैरे जे आहेत त्याच्या जे काही आयलँड तयार झालेले आहे तर तो लो टाईड एलिव्हेशन असेल असं असणार नाही असं सांगितलं, म्हणजे सक्षम अनेबल आहे तो. तर जे काही चायना सांगतं का रीफ आणि शोल जे आहे तर तिथे स्वतःचं ते आयलँड बनवू शकतं किंवा स्वतःचा क्लेम तिथे दाखवू शकतं. बट UN क्लॉजच्या नुसार बघितलं तर असं नाही काही. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही फिलिपिन्सचं जे काही एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे त्याच्यामध्ये चायना जाऊन तिथे म्हणजे स्वतःच्या जे काही त्यांचं टेरिटोरियल वॉटर आहे किंवा इकॉनॉमिक झोन म्हणतो तिथे जाऊन काहीतरी करणार. त्यामुळे त्यांचे जे काही चायना त्यांचे जे काही राईट्स आहे ते कुठेतरी व्हायलेट करतो. त्यांना जे काही लॉ आहे त्यांच्या तिथे जाऊन कुठेतरी त्या लॉचं व्हायलेशन होतं असं वाटतंय, म्हणजे वाटते नाही तर करतातच ते खरंच. त्याच्यानंतर जर बघितलं तर चायना आहे तर तो असं मोठ्या प्रमाणात तिथे कन्स्ट्रक्शन करणं, लँड रिक्लेमेशन करणं. त्याच्यानंतर जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याला कुठेतरी हार्मफुल आहे, इन्व्हायरमेंट कुठेतरी हार्म होतं आहे. त्याचबरोबर जे काही इकोसिस्टम आहे ते प्रिझर्व होत नाही आहे. आणि त्याच पुढे जर फिलिपिन्स आहे तर त्यांनी काय केलेलं आहे डिड नॉट प्रेस फॉर, म्हणजेच जे काही चायना इतकं ॲग्रेशन वगैरे दाखवतो आहे फिलिपिन्सवरती त्या संदर्भात बोललेलं आहे. त्याच्यानंतर जे काही चायनाला कोणतीही कंट्री चॅलेंज करू शकत नाही, त्यामुळे जे काही डिस्प्यूट्स आहेत ते बायलॅटरली सेटल करण्याचा प्रयत्न करतात चायनासोबत. त्याच्यानंतर जे काही एशियन कंट्रीज आहेत तर त्या कंटिन्यू वर्क करतात, कोड ऑफ कंडक्ट यूज करून एशियन कंट्रीजसोबत कंटिन्यू वर्क करतात, कारण चायनाची जी काही पॉलिसी ॲग्रेसिव्ह पण आहे त्यासाठी. त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमिक टाईज बघितले आपण चायनासोबत डीपनिंग आहे ह्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्या, त्यामुळे जे काही त्याचबरोबर जे काही एशियन कंट्रीज आपण म्हणतो जे काही ईस्ट एशियन कंट्रीज आहेत त्याच्या संदर्भात. आणि एशियन हे एक ग्रुप आहे, म्हणजे तिथल्या कंट्रीची मिळून एक संघटना आहे. त्याच्यानंतर त्यामुळे ते चायनासोबत जास्त प्रमाणात तिथं, कारण ते टॅकल करू शकत नाही चायनाला, म्हणून ते त्यांच्यासोबत आणि इकॉनॉमिक रिलेशन आहे त्यांचे जास्त आहेत, त्यामुळे कुठेतरी ते सेटल करण्याचा प्रयत्न करतात. आणि जर रियालिटी बघितली आपण तर जे काही मिलिटरी कन्फ्रंटेशन अवॉइडिंग करण्यासाठी त्याचबरोबर जे काही चायनाची काही ॲग्रेसिव्हपणा आहे, त्याच्यानंतर जे काही स्ट्रेंथनिंग जे काही तिथल्या कंट्रीज आहे त्या स्ट्रेंथनिंग करतात नेव्हीज, त्यानंतर डीपनिंग करतात मिलिटरी रिलेशन कुणासोबत तर युनायटेड स्टेट्ससोबत, कारण चायना कुठे ना कुठे घुसखोरी करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. म्हणून ज्या काही तिथल्या कंट्रीज आहेत त्या युनायटेड स्टेट्ससोबत कुठेतरी स्ट्रेंथनिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे जे काही रिलेशन आहेत आपण जे की मिलिटरी नेव्हीज म्हणतो
जर पुढे बघितलं तर जे काही रशियन ओरिजिनची सबमरीन नेव्ही जी आहे तर ती व्हिएतनामने ॲडेड केलेली आहे त्यांच्या कोस्टला, जसं की 6 किलो क्लास रशियन म्हणतो आपण त्याला, जी ओरिजिनची आहे. त्याच्यानंतर फ्रान्सने एक फॉर्मिडेबल क्लास जी शिप आहे ती सिंगापूरला सप्लाय केलेली आहे, आणि जर्मनीने पेट्रोल बोट ब्रुनाईला दिलेली आहे, आणि नेदरलँडनी इंडोनेशियाला दिलेले आहे. म्हणजे जे काही कंट्रीज आहेत त्याही जास्त प्रमाणात तिथं त्यांना मिलिटरी जे काही म्हणतो नेव्ही जे काही असतात ते तिथं पुरवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. त्याचबरोबर जपानचं बघितलं आपण तर जे काही इंडोनेशियाचे कोस्ट गार्ड्स आहेत तर त्यांना फंडिंग करत आहे जे काही त्यांचं अपग्रेडेशन करण्यासाठी. आणि जे काही इंडोनेशिया आणि फिलिपिन्स आहे तर ते इंडियाकडून ब्राह्मोस मिसाईल प्रोक्युरमेंट करत आहे, म्हणजे विकत घेत आहेत. आणि जे काही एशियन कंट्रीज आहेत तर त्यामध्ये जे काही त्यांचा इंटरेस्ट आहे ते थायलंड आणि व्हिएतनाममध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण चायनाकडे कोणीही जायला आता कुठेतरी माघार घेत आहे. त्याचबरोबर जे काही चायनीज मस्क्युलॅरिटी साऊथ चायना सीमध्ये वाढलेली आहे, पेट्रोलिंग करणं, त्याचबरोबर चायनीज नेव्हल वेसल्स इथे प्रेझेंट करणं, त्याचबरोबर जे काही फिशिंग वेसल्स आहेत त्या जे काही कंट्रीज आहेत त्यांच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये जाऊन फिशिंग वेसल तिथं प्रेझेंट करणं किंवा तिथे जाणं. त्याचबरोबर जे काही साऊथ चायना सीचे काही फीचर्स आहेत त्यांना रिनेम करणं, कुठेतरी त्यांचे नाव चेंज करणं. त्याचबरोबर बिल्डिंग मोठे तिथं कन्स्ट्रक्शन करणं, रनवेज, बंकर बांधणं, हॅबिटेशन. त्याचबरोबर जास्तीत जास्त कधी ते पॉसिबल होईल तर लॉंग टर्म स्टेशनिंगही करतात, जे काही ॲटॉल्स असतात आणि ते चायनाचे आहेत म्हणून क्लेम करतात. हे काही चायनाच्या ह्या काही गोष्टीच आहेत. त्याचबरोबर जे काही चायनीज एक्सप्लोरेशन करतात, जे काही ड्रिलिंग वेसल्स असतात, तर जे काही डिस्प्युटेड वॉटर आहे लिटरल कंट्रीचा आणि चायनाचा त्याच्यामध्ये जाऊन ड्रिलिंग वेसल त्याचं एक्सप्लोरेशन करतात. आणि जे काही चायनीज स्पोकपर्सन आहे तर त्यांनी अर्ली जूनमध्ये क्लेम केलं आहे की जे काही ते चायनाचं ज्युरिस्डिक्शनचं जे काही वॉटर आहे त्याच्या चायनीज ज्युरिस्डिक्शन आहे तिथंच ते नॉर्मल ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करत होते म्हणून सांगितलं, म्हणजे त्यांच्या स्पोकपर्सनना. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर चायना जो आहे तो ॲग्रेसिव्ह और प्रीमॅच्युअरली प्रोटेस्ट करतायत, जे की चायना आहे त्याच्या अगेन्स्ट ज्या काही बाकीच्या कंट्री आहेत, जे की चायनाचं ॲग्रेशन आणि प्रीमॅच्युअरली ह्या सगळ्या गोष्टी चायना करतोय, तर बाकीच्या कंट्री त्यांच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करत आहेत. जर आपण बघितलं व्हिएतनाम, जपान आणि USA हे जे काही आहेत तर ते पहिल्यापासून सोबत आहे, ह्या गोष्टी चायनासाठी नवीन नाही आहेत. बट जे काही फिलिपिन्स आणि एशियन कंट्रीज आहेत तर त्या आता कुठेतरी चायनाच्या अगेन्स्ट प्रोटेस्ट करायला लागलेले आहेत, क्रिटिसिझम करायला लागलेले आहेत. ही गोष्ट कुठेतरी नवी म्हणता येईल. त्याचबरोबर चायनाचं हे जे काही क्रेडिट आहे, चायना जे काही निगेटिव्हली लोकांच्या मनात बसलेलं आहे त्यांच्या ज्या काही गोष्टीमुळं, तर कुठेतरी त्यांच्याविषयी जे काही चायनाविषयी कुठेतरी आयसोलेशन वाढत आहे. त्याचबरोबर जे काही इंडोनेशिया आहे तर ते प्रोटेस्ट करत आहे, जे काही चायनाची वेसल आहे तर ते इंडोनेशियाच्या टेरिटोरियल वॉटरमध्ये आलेली होती. त्याच्यानंतर त्यामुळे इंडोनेशिया प्रोटेस्ट करत आहे साऊथ चायना सीमध्ये. आणि जी काही फिलिपिन्स आहे तेही प्रोटेस्ट करत आहे. जी काही फिलिपिनची सॉव्हरेनिटी आहे ती कुठेतरी चायना कुठेतरी व्हायोलेशन करतोय वेस्ट फिलिपिन सीमध्ये. त्याच्यानंतर जे काही प्रेसिडेंट रोड्रिगो ड्युटेरेस आहे, सॉरी जर माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर तुम्ही ते करेक्ट करू शकता, तर ते जे काही PCAचं जजमेंट आहे ते फॉलो करत नाही, कारण त्यांनी क्लिअरली सांगितलंय जे काही फिलिपिन्स आहे तर ते चायनासोबत फाईट करणं अफोर्ड करू शकत नाहीये, त्यामुळं त्यांनी ते जजमेंट फॉलो केलं नाही. त्याचबरोबर फिलिपिन्सने जी काही त्यांची फर्स्ट मिसाईल केपेबल आहे ती साऊथ कोरियामध्ये, म्हणजे जी काही नेव्ही आहे त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्यासोबत बनवण्याचा किंवा त्यांच्यासोबत राहून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर जे काही कॉम्प्लिकेटिंग फॅक्टर जर बघितलं आपण, चायना जी रशियाची मिलिटरी आणि इकॉनॉमिक इक्विटीज साऊथ चायना सीमध्ये वाढत आहे. आणि त्याचबरोबर रशिया आणि व्हिएतनाम डिफेन्स कॉपरेशनमध्ये रिलेशनशिप आहेत आणि त्यांची कमिटेड केलेलं आहे त्यांनी त्यांचे रिलेशन अजून स्ट्रॉंग करण्याचं, स्ट्रेंथनिंग करण्याचं. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघितलं तर इंडियासाठी रिलेव्हंट ऑप्शन काय आहे, तर इंडियासाठी जे काही पॉईंट्स म्हणून कोणते आहेत तर जे काही इंडियाचं जे काही पर्स्पेक्टिव्ह आहे, जे काही फॉरेन पॉलिसीज, त्यानंतर सिक्युरिटी पॉलिसी ज्या आहेत त्या नेबरहूडसोबत तर कुठपर्यंत आहे, तर एशिया पॅसिफिक रिजन जो की आपला इंडियन ओशनचा आणि पॅसिफिक ओशनचा जे काही छोट्या कंट्रीज बघितल्या आपण, तो जो पूर्ण पार्ट आहे त्याला इंडो पॅसिफिक रिजन संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं. त्यामुळे सर्वात जास्त जर आपण बघितला तर हा आपल्याला लक्षात येईल
हा जो आहे तर हा पूर्ण इकडे आपला इंडिया आहे, हा जो पूर्ण पार्ट आहे तो इंडो पॅसिफिक म्हणून संबोधला जातो. त्यामुळे सर्वात जास्त जो राग आहे किंवा सर्वात जास्त चायनाला कुठेतरी राग येतो भारताचा, की त्या एरियाला इंडो चायना का म्हणतात किंवा इंडियाचं नाव का दिलेलं आहे. त्याच्यामुळे चायना नेहमी भारताच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करत राहतो. त्यामुळे जे काही आपण बघितलं तर तो इंडो पॅसिफिक रिजन आहे. त्याच्यानंतर जर कुठून कुठपर्यंत आहे तर इंडो पॅसिफिक, तर त्यानंतर पर्शियन गल्फ जे की वेस्टकडे आहे, आपण भारताच्या साईडने बघितलं तर पलीकडून, आणि वेस्ट एशिया हा जो काही पार्ट आहे तो पूर्ण नेबरहूड जे काही इंडियाची पॉलिसी आहे याच्या आसपासच कुठेतरी घुमत असते. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे काही साऊथ चायना सीमध्ये आहे तर इंडियाचा जर आपण पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला तर चायनापेक्षा जास्त असू शकतं. जसं की चायना इंडियन ओशनमध्ये येऊन फक्त तिथे काहीतरी स्टे करण्याचा प्रयत्न करतो, तिथे दबाव किंवा दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो इंडियन ओशनमध्ये. बट इंडियाचा फक्त चायनासाठी तसं साऊथ चायना सीसाठी आहे का, तर नाही. इंडियाचा जो काही पर्स्पेक्टिव्ह आहे तो वेगळा आहे. तर कसा, तर जे काही इंडियाला तिथे काय करणं गरजेचं आहे, कंटिन्युअली ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. जी काही डिफेन्स डिप्लोमसी आहे इंडो पॅसिफिक रिजनमध्ये ती वाढवणं, ज्या काही एक्सरसाइज आहेत मिलिटरी इन्क्रीज करणं, त्याचनंतर त्यांची ट्रेनिंग वाढवणं, आणि जे काही ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स असतात, एखादं डिझास्टर आलं तर त्याला जे काही रिलीफ ॲक्टिव्हिटीज असतात त्याला ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स देणं. त्याचनंतर जे काही मलाक्का स्टार्ट आहे, जे की आपण बघितलं इंडोनेशियाचा पार्ट आहे, जो की तो आपण म्हणू शकतो ट्रेडसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, त्याला चेक पॉईंट म्हटलं जातं. तिथं पेट्रोलिंग शेअर करणं गरजेचं आहे. जे की लिटरल कंट्रीज आहेत त्यांच्यासोबत पेट्रोलिंग शेअर करणं, आणि जे की आपण म्हणतो कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे इंडियाची कुणासोबत, तर ऑस्ट्रेलिया, जपान, इंडोनेशिया आणि USA सोबत. बट याला अजून कुठेतरी एक्सटेंड करणं गरजेचं आहे जर आपल्याला चायनाचे हे जे काही गोष्टी चालू आहे त्याला टॅकल करायचे असेल तर. व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपिन्स, थायलंड आणि सिंगापूर ह्या कंट्रीलाही घेणं, आणि त्याचबरोबर तिथं अजून हे जे काही ग्रुप आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप हा कुठेतरी एक्सटेंड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी काही अंदमान आणि निकोबार कमांड आहे किंवा आपला जो काही एरिया आहे तिथे ट्राय सर्व्हिसची जी काही कॅपॅसिटी वाढवणे, मिलिटरी कॅपॅसिटी वाढवणे, ट्राय सर्व्हिस तिथे जास्त प्रमाणात घेणे हे इंडियाला करणं गरजेचं आहे. जे की आपले अर्ली कमांडर इन चीफ जे आहे लेफ्टनंट जनरल आदित्य सिंग त्यांनीही सांगितलेलं आहे. जे की 360 आयलंड्स आहेत आपल्या अंदमान आणि निकोबारच्या तिथले, तर त्यांना निग्लेक्ट केल्यासारखे आहेत कुठंतरी, ॲज अ क्रिमिनल म्हणून त्यांना टर्म दिलेली आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त आपल्याला तो जो काही म्हणतो तो पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर इमेन्स जिओ स्ट्रॅटेजिक व्हॅल्यू आहे आपल्या अंदमान आणि निकोबार आयलँडची. जर बघितलं तर एशियाची जी काही मॅरिटाईम स्ट्रॅटेजीज आहे ती पूर्णपणे तिथून होते. सगळ्यात जास्त ट्रेड म्हणू शकतो आपण त्या एरियातून होतो, आणि इम्पॉर्टंट ग्लोबल सी लेन आहे, तर तिथे आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष देऊन सगळ्या गोष्टी तिथे करणं गरजेचं आहे आणि प्रॉपरली. त्याचबरोबर जे काही म्हणतो आपण, तर ह्या जे काही तिथले बिगेस्ट असेट आहे इंडियासाठी, आणि त्याला कुठेतरी अंडर व्हॅल्यू करून चालणार नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण इंडिया त्या गोष्टी अफोर्ड करू शकणार नाही. कारण सगळ्यात जास्त आपल्याला तिथे लक्ष दिलं तर आपण जे काही आपली मॅरिटाईम सिक्युरिटीज म्हणतो आपण, ज्या काही आपल्या गोष्टी आहेत त्या आपण जास्त प्रमाणात अजून स्ट्रॉंग करू, तर इंडियाला तिथे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर हे झाले आपल्या आर्टिकलविषयी. आणि जर का माझ्या काही चुकलेलं असेल तर तुम्ही त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करू शकता, ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर की तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे जे काही नेक्स्ट लेक्चर आहे त्याच्या नोटिफिकेशन येत राहतील. आणि राहिली गोष्ट जी की तुम्हाला टेलिग्रामला जॉईन होत नाही आहे किंवा तुमचे जे काही ती लिंक तुम्हाला येत नाही आहे, तर ती मी तुम्हाला शेअर करेल दुसऱ्या दिवशी, उद्या शेअर करेल ती जी काही लिंक आहे ती. आणि त्याच्यानंतर हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकले त्याबद्दल धन्यवाद.